प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सण. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण बाप्तिस्मा साक्रामेंट का आणि कशासाठी घेतो? या बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपल्या जीवनामध्ये नक्की काय घडलेलं आहे? एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपल्याकडून या बाप्तिस्मा साक्रामेंटाला साजेशी कशा प्रकारची जीवन प्रणाली अपेक्षित आहे? परमेश्वराच्या व ख्रिस्त सभेच्या अपेक्षेप्रमाणे एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून माझ्याकडून अपेक्षित असलेलं ख्रिस्ती जीवन मी जगत आहे का? बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं या बाप्तिस्मा साक्रामेंटाची स्थापना केली, ख्रिस्त सभेला 7 साक्रामेंटे दिली, या प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्माचा सण आज आपण साजरा करीत असताना प्रभू येशू ख्रिस्तानं यार्देन नदीत योहान बाप्तिस्ता करवी बाप्तिस्मा घेतला. त्यावेळेला त्या ठिकाणी काय घडलं आणि बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं जीवनामध्ये काय काय केलं याचा आढावा आजच्या दिवशी घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपण नजरेसमोर ठेवून आपण आपल्या जीवनाचं मूल्यांकन आणि आत्मपरीक्षण करूया. प्रभूच्या जीवनाशी आणि आपल्या जीवनाची सांगाड घालून आपण पाहूया प्रभूने बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर काय केलं आणि मी काय करत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, यशाया संदेष्टा आजच्या वाचनामध्ये प्रभू येशूविषयी आगाऊ लिहिताना आणि बॅबिलॉन येथं बंदिवासात असलेल्या समस्त इस्रायली जनतेस ईश्वरी संदेश देताना या जगाच्या तारकाविषयी प्रकटीकरण आणि उलगडा करताना म्हणतो की हा माझा सेवक आहे, तो माझा निवडलेला आहे, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, मी माझा आत्मा त्याच्यात ओतलेला आहे. त्या सर्वांना तो न्याय मिळवून देईल, सर्वांबरोबर न्यायानं नीतीनं तो वागेल. त्याच्या येण्यानं अंधांचे डोळे उघडतील, बंदिवान बंदिस्त बंधन मुक्त होतील, पापानं अंधारलेलं जीवन प्रकाशमान होईल. यशाया संदेष्टानं देवपुत्राविषयी केलेलं हे भाकीत आजच्या मत्ती लिखित शुभवर्तमानामध्ये वास्तवतेमध्ये उतरलेलं आपण ऐकतो. योहाना करवी यार्देन नदीवर प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होत असताना प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अवकाश उघडले. यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरला. पवित्र वाणीनं प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण उलगडा साऱ्या विश्वासमोर केला. हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची त्या ठिकाणी यार्देन नदीवर पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी जो जनसमुदाय जमलेला होता त्यांच्या बरोबर तो ईश्वरी आत्मा बोलला की हा माझा पुत्र आहे, तो मला परम प्रिय आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तानं यशाया संदेष्टा करवी प्रभूच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टींची पूर्णता कशा प्रकारे केली हे 4ही शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. धर्म शिक्षणासाठी, भाविकांच्या श्रद्धा बांधणीसाठी, भाविकांची आध्यात्मिक जडणघडण करण्यासाठी, सुवार्ता प्रचारासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं घेतलेले श्रम, प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली मेहनत आणि सुवार्तिक कार्यासाठी त्यांना दिलेला वेळ हा उल्लेखनीय आहे. आजाराविषयी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये असलेली ती तळमळ,
निस्सिमती कळकळ व सहानुभूतीला कोणत्याच प्रकारची सीमा नव्हती, मर्यादा नव्हत्या. न्याय, नीती, सत्य, बंधुता आणि परोपकार या मूल्यांची प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच तडजोड केली नाही. सत्य प्रभूनं नेहमी कवटाळलं. नीती प्रभू येशू ख्रिस्तानं जीवनामध्ये अंगीकारली. न्यायाची पेटती मशाल बंधू प्रीतीनं प्रज्वलित केली. एक याजकांचा याजक महायाजक म्हणून, सेवकांचा सेवाभावी सेवक म्हणून, स्वर्गीय सुवार्तिक मूल्यांचा एक महान प्रचारक म्हणून प्रभू येशू ख्रिस्त प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो कधीच कमी पडला नाही. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचा सण साजरा करीत असताना आपण आपल्या बाप्तिस्माच्या दिवशी स्वीकारलेल्या जबाबदारीशी आणि कर्तव्याशी किती प्रामाणिक आहोत, किती प्रामाणिक राहत आहोत याची झडती घेण्याचा आजचा हा दिवस आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यशाया संदेष्टांच्या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू प्रमाणे आपणही परमेश्वराची निवडलेली प्रजा आहोत. आपण त्याचे खास आहोत. आपल्यावरही त्या परमेश्वरानं पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहे. ख्रिस्त सभेचा एक सेवाभावी सेवक म्हणून आपणासही पाचारण करण्यात आलेला आहे. समाजामध्ये, गाव परिवारामध्ये, ख्रिस्त सभेमध्ये रंजले, गांजले, आंधळे, पांगळे, दलित, कुपोषित, उपेक्षित यांना सहकार्याचा हात देण्यासाठी बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपणा सर्वांना पाचारण आहे. एक दैवी हाक आहे. समाजामध्ये न्यायानं, नीतीनं, सत्यानं व बंधुत्वाच्या नात्यानं चालण्यास आपण सर्वजण बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे बांधील आहोत. निर्भीडपणे, निसंकोचपणे, निर्भयपणे प्रभूची सुवार्ता सर्वांना सांगण्याची जबाबदारी आपण बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो स्वीकारलेली आहे. प्रश्न आहे त्या परमेश्वरावरील श्रद्धेचा, त्या विश्वासाचा एक निष्ठावंत विश्वासू भक्त म्हणून, प्रभू येशूच्या सुवार्तेचा एक प्रचारक म्हणून, ख्रिस्त सभेचा एक सेवाभावी सेवक म्हणून, न्याय, नीतीचा व सत्याचा एक सच्चा आणि इमानदार भोक्ता म्हणून बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे माझ्यावरती सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का, याचं परीक्षण आणि पडताळणी करण्याचा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजचा हा दिवस आहे. करूया स्वतःचे मूल्यमापन स्वतःहूनच. घेऊया आपल्या स्वतःच्या जीवनाचा आढावा स्वतःहूनच. पाहूया श्रद्धेच्या प्रवासामध्ये आज आपण नक्की कुठे आहोत हे स्वतःहूनच. मी स्वीकारलेल्या बाप्तिस्मा साक्रामेंताचे मी स्वतःहून मूल्यमापन करीत असताना एक 5 प्रश्न प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो अगदी स्वतःला प्रामाणिकपणे विचारूया. प्रश्न क्रमांक 1. ख्रिस्त सभेच्या उपासना विधीमध्ये मी क्रियाशील आणि सक्रिय आहे का? एक गायक म्हणून, एक वाचक म्हणून, एक उपासक म्हणून, एक विश्वासू भक्तिमान श्रद्धावान म्हणून, प्रभूचा भक्त म्हणून, त्याचा सच्चा अनुयायी आणि शिष्य म्हणून. प्रश्न क्रमांक 2. प्रभूचा एक सुवार्ता प्रचारक म्हणून प्रभूची सुवार्ता मी कुठे कुठे पसरवित आहे? माझ्या बोलण्यामधून, माझ्या कृतीमधून, माझ्या वागणुकीमधून प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मी तळागळामध्ये जिथं जिथं मी जातो तिथपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करतो का? प्रश्न क्रमांक 3. ख्रिस्त सभेचा सदस्य म्हणून समाजाच्या कोणत्या सेवा कार्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे? कोणत्या सामाजिक किंवा धार्मिक
सेवाभावी संस्थेचा मी सदस्य आहे? कोणत्या प्रकारचे सेवा कार्य मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी, ख्रिस्त सभेसाठी आणि समाजासाठी करीत आहे? प्रश्न क्रमांक 4, माझ्या कुटुंबात, माझ्या गाव परिवारामध्ये, मी राहत असलेल्या समाजामध्ये मी सत्यानं, न्यायानं, नीतीनं आणि बंधू प्रीतीनं राहतो का, वागतो का? प्रश्न क्रमांक 5, सुवार्तिक मूल्य आणि प्रभूची शिकवण याची साक्ष मी माझ्या जीवनाद्वारे देतो का? आज प्रभू येशूचा बाप्तिस्माचा सण साजरा करीत असताना एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून हे प्रश्न स्वतःला आपण गांभीर्यानं विचारूया, सिरियसली त्यावर चिंतन करूया. नुसतं जगायचं म्हणून आपण जगू नये. काय मूल्यांकन आहे माझ्या स्वतःचं? कुठे आहे मी माझ्या श्रद्धेच्या प्रवासामध्ये? मी केवळ नावाचाच ख्रिस्ती नाही ना? मी केवळ संडे कॅथलिक नाही ना? श्रद्धेचा एक भाग, समाजाचा एक रीती रिवाज, एक परिपाठ, एक चालीरीती आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून केवळ नावासाठी मी साक्रामेंट स्वीकारावे म्हणून मी ते स्वीकारत नाही ना? आमच्यासाठी साक्रामेंट साजरी करण्यासाठी, मौज मजा, खाणे पिणे करण्यासाठी, संगीताच्या मैफिली जोडण्यासाठी एक माध्यम, एक निमित्त बनलेला आहे का? काय लावलाय आहे आम्ही? काय चालवलाय आहे आम्ही? काय करतोय आम्ही? साक्रामेंटाच्या नावाखाली कोणती नैतिक आणि सामाजिक नीतिमूल्ये आम्ही इतर धर्मीयासमोर आणि समाजासमोर ठेवत आहोत? आम्ही कुठे चाललोत? आम्ही आमच्या ख्रिस्ती समाजाला समृद्ध आणि संपन्न जीवनाकडे चाललेला आहे की आम्ही विनाशाकडे आणि अधोगतीकडे प्रवास करीत आहोत? माझ्या जीवनाकडे, माझ्या जगण्याकडे, माझ्या वागण्याकडे, माझ्या वर्तणुकीकडे, माझ्या सेवा कार्याकडे पाहून हा माझा पुत्र आहे, ही माझी कन्या आहे, हा मला परमप्रिय आहे, ही मला परमप्रिय आहे, याच्याविषयी, हिच्याविषयी मी संतुष्ट आहे, असा तो आपला निर्माता, तो आपला स्वर्गीय पिता माझ्याविषयी आज बोलेल का? आमेन.